नमस्कार मंडळींनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आता येणाऱ्या भागामध्ये अखेर आपण आता ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यामध्ये चक्क तिलोत्तमाने सावलीचा स्वीकार करून सावलीने अशी एकच गोष्ट केलेली असते की त्यामुळे मेंढाळ्यांची शान राहून, मेंढाळ्यांचं नाव तसंच राहून तारा आणि सोहमच्या लग्नाला नकार देणाऱ्या भैरवीला आता सावली कशी तिलोत्तमाच्या पायाशी आणते आणि आता तारा आणि सोहमचं पुन्हा लग्न ठरवून भैरवीला सावली कशी तिलोत्तमाची माफी मागायला लावते. आणि आज आपल्या सोहमचं आयुष्य घडवून पुन्हा भैरवीला आपल्या पायाशी आणल्यामुळे तिलोत्तमाला सावलीबद्दल जो आता आदर निर्माण होतो, त्याच आदराने तिलोत्तमा आता सावलीला सारंगच्या बेडरूममध्ये झोपायची कशी परवानगी देते. आणि आता सावलीला सारंगच्या बेडरूममध्ये झोपायची परवानगी मिळताच आता सारंग आणि सावली कसे रोमांस करत आता पुन्हा एकत्र येतात. मन शरीर एक होऊन सारंग आणि सावली प्रेमाने आता बेडरूममध्ये कसे राहतात आणि कोणता रोमांस करतात हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामध्ये आता तारा ही तिच्या आवाजात गात नसून ताराच्या आवाजात सावली गाणं गाते हे आता कॉम्पिटिशनमध्ये आता पिंकू म्हात्रेला समजलेलं असतं. आणि त्यामुळे पिंकू म्हात्रेने आता भैरवीला ब्लॅकमेल करून तारासोबत लग्न करण्याची आता भैरवीला अट घातलेली असते. आणि ताराची भिंग फुटू नये आणि सावलीचा आवाज तसाच लपून राहावा यासाठी भैरवीने पिंकू म्हात्रेसोबत ताराचं लग्न लावून देण्यासाठी आता होकार दिलेला असतो. आणि ठरल्याप्रमाणे आता मुहूर्त काढून ताराची सुपारीसुद्धा भैरवीने ठरवलेली असते. इकडे आता सोहमचं कियाराशी लग्न मोडलेलं असतं आणि इकडे आता आपली सुपारी ठरली आणि पिंकू म्हात्रेसोबत आता आपलं लग्न होणार आहे. यामुळे आता ताराला खूप वाईट वाटत असतं. ताराला आता जगणं असह्य होत असतं. प्रत्येक क्षणाक्षणाला आता ताराला सोहमची आठवण येत असते. आणि भैरवी आता जेव्हा ताराला तिची सुपारी असल्याचे सांगते त्याच वेळेस आता ताराला तिचे अश्रू आवरणे अवघड झालेले असते. पटकन तिच्या बेडरूममध्ये येऊन आता तारा ही सोहमला कॉल करते. रडतच आता तारा म्हणते की सोहम, अरे माझी सुपारी ठरली आणि तू काहीतरी कर, मला हे लग्न करायचं नाही. आणि आता ताराचे ते बोलणे ऐकताच आता सोहमला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. आणि सोहम म्हणतो की सावली आता काय करायचंय, ताराची सुपारी ठरली. ते ऐकताच आता सावलीला सुद्धा धक्का बसलेला असतो. आणि सावली म्हणते की सोहम भाऊजी, आता हीच ती वेळ आहे तिलोत्तमा मॅडमला तुमच्या प्रेमाविषयी सगळं काही सांगण्याची. तेव्हा आता सोहम म्हणतो की पण आई ऐकेल का मॉम, तुला माहिती आहे ना सावली. तर आता सावली म्हणते की जे काही आहे त्यांच्याकडून निर्णय घ्यायलाच हवा. तुमच्या प्रेमाखातर नक्कीच त्या तयार होतील. सोहम पटकन आता तिलोत्तमाकडे येतो आणि तिलोत्तमाला ताराचं आणि त्याचं एकमेकांवरती प्रेम असल्याचे सांगून आता ताराशी लग्न मला करायचं आहे असे जेव्हा सोहम तिलोत्तमाला सांगतो त्यावेळेस आता तिलोत्तमा विचार करते. आणि तिलोत्तमा म्हणते की तारासुद्धा खूप चांगली गायक आहे, मुलगी आहे. तिलोत्तमा पटकन खुश होऊन तिलोत्तमाने आता होकार दिलेला असतो. सोहम म्हणतो की पण मॉम एक प्रॉब्लेम आहे. तर तिलोत्तमा म्हणते कसला प्रॉब्लेम सोहम, भैरवी माझी चांगली मैत्रीण आहे, ती माझा शब्द मोडूच शकत नाही. सोहम म्हणतो तोच तर प्रॉब्लेम आहे. त्या भैरवीजीनी ताराचं लग्न त्या पिंकू म्हात्रेसोबत ठरवलंय आणि त्यासाठी सुपारीची तारीखसुद्धा धरली. उद्या त्यांची सुपारी आहे. ते ऐकताच आता तिलोत्तमाला धक्का बसतो आणि ताबडतोब तिलोत्तमा वाऱ्याच्या वेगाने भैरवीच्या घरी पोहोचते. आणि त्याच वेळेस आता तिलोत्तमाला म्हणते की भैरवी, मी तुझ्याकडे एक गोष्ट मागायला आली. तेव्हा आता भैरवी म्हणते बोल ना. तर आता तिलोत्तमा म्हणते की मी तुझ्या मुलीचा हात माझ्या मुलासाठी मागायला आली. आणि ते ऐकताच आता भैरवीला मोठा धक्का बसलेला असतो. आणि भैरवी म्हणते की अजिबात जमणार नाही, माझ्या मुलीचा ताराचा हात मी तुझ्या सोहमशी कधीच देऊ शकत नाही. आणि असे म्हणत आता भैरवीने तिलोत्तमाला जाण्यासाठी सांगितलेलं असतं आणि तिलोत्तमाचा अपमान झालेला असतो. तिलोत्तमा रागाने भैरवीला म्हणते की भैरवी, मी तुला शेवटचं विचारते, पुन्हा मी कधीच तुझ्या दरवाजात हात पसरायला येणार नाही. भैरवी म्हणते की चालेल.
आणि भैरवीने आता तिलोत्तमाला काढून दिलेलं असतं आणि आता तिलोत्तमासमोर आता मोठा धक्का बसून तिलोत्तमाला आता रिकाम्या हाताने यावं लागलेलं असतं. इकडे आता भैरवी ही ताराचा हात आपल्या हातात देण्यासाठी नकार देते आणि तिने नकार दिला हे लक्षात येताच आता सोहमला धक्का बसतो. सोहम आता सावलीकडे येतो आणि म्हणतो, काय करायचं सावली आता? तेव्हा आता सावली म्हणते की जे काही करायचं ते आता मलाच करावं लागणार आहे. सोहम म्हणतो की सावली काय करणार आहेस तू? तर सावली म्हणते, सोहम भाऊजी तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही बघा आता मी काय करते ते. दुसऱ्या दिवशी इकडे ठरल्याप्रमाणे तारा आणि पिंकू म्हात्रेची सुपारी असते. पिंकू म्हात्रेचे वडील, सगळे पाहुणे, आप्तेष्ट मंडळी सगळे आता सुपारी फोडण्यासाठी भैरवीच्या घरी आलेले असतात. आणि इकडे आता गुरुजीसुद्धा आलेले असतात. पिंकू आणि तारा दोघीही आता शेजारी शेजारी बसतात. ताराचे लक्ष मात्र सोहमकडे लागलेले असते. ताराच्या मनात फक्त सोहम आणि सोहम असतो आणि हुशार पिंकू म्हात्रेने ताराकडे बघत ते ओळखलेलं असतं. पिंकू म्हात्रे म्हणतो की मला माहिती आहे तुझं ज्याच्यावर प्रेम आहे त्या सोहमचा विचार चाललाय ना. ताराला आता धक्का बसलेला असतो आणि आता गुरुजी हे वेद मंत्र म्हणत आता सुपारी फोडण्याची तयारी करत असतात आणि त्याच वेळेस आता सारंग आणि सावलीसुद्धा तिथे आलेले असतात. आता मात्र सावली ही भैरवीकडे येते आणि म्हणते की माई, हे तुम्ही काय करताय? तुम्ही ताराच्या विरोधात जाऊन ताराचं लग्न जबरदस्तीने या पिंकू म्हात्रेसोबत लावताय, मला माहिती. भैरवी म्हणते की सावली, तुला यामध्ये पडण्याचा काहीच अधिकार नाही. तू तुझे पाय बघून अंथरूण पसरव आणि उगाच तू आमच्या या फॅमिली मॅटरमध्ये पडू नकोस, कळलं का तुला? तर आता सावली म्हणते की मी तुमच्या फॅमिली मॅटरमध्ये पडत नाही आहे, पण ताराची जर परवानगी असते तर मी काहीच म्हटले नसते. ताराची परवानगी नाही आहे त्यामुळे तुम्ही जबरदस्तीने ताराचं लग्न का लावताय? तर भैरवी म्हणते की तुला काय करायचं आहे? नसत्या उठाठेवाने नसत्या पंचायती करायची तुला गरजच नाही. तर आता सावली म्हणते ठीक आहे, तुम्ही जबरदस्तीने जर ताराचं लग्न या पिंकू म्हात्रेशी लावलं तर मी तारासाठी आणि तुमच्यासाठी गाणं कधीच गाणार नाही. आणि लगेच आता ते ऐकून पुन्हा भैरवीला धक्का बसतो. भैरवी म्हणते की मला आता ब्लॅकमेल करण्याचा काय तू सपाटा चालवलं की काय सावली? सावली म्हणते ब्लॅकमेल नाही आहे. मग तुम्ही जबरदस्तीने ताराचं लग्न करू शकता तर मी सुद्धा माझा आवाज माझ्यासाठी वापरू शकते, तो माझा प्रश्न राहिला. तर आता भैरवीला काय करावे आणि काय नाही कळत नसतं. सावली म्हणते की यातच तुमची भलाई आहे की तुम्ही ताराचं लग्न सोहम भाऊजीशी लावून द्या, तरच तुमचंसुद्धा व्यवस्थित होईल आणि सोहम भाऊजींचंसुद्धा आणि तारासुद्धा आनंदाने राहील, कारण ताराचंसुद्धा सोहम भाऊजींवर प्रेम आहे. आणि जर हे असं केलं नाही तर पुढच्या 8च तासात मी माझा निर्णय तुम्हाला सांगते, मी माझा आवाज कधीच तुम्हाला वापरू देणार नाही. आणि असे म्हणत आता तुमच्याकडे फक्त 1 दिवसाची मी मुदत देते. तुम्ही तिलोत्तमा मॅडमला तारा आणि सोहमच्या लग्नासाठी होकार द्या आणि जर तुम्ही 1 दिवसाच्या आत हे केलं नाही तर मग समजा मी तुम्हाला दिलेलं वचनसुद्धा मी मोडू शकते. आणि रागाने सावली आता सारंगसोबत तेथून निघून जाते. इकडे आता भैरवीला काय करावे आणि काय नाही कळतच नसतं. आणि अखेर नाविलाजाने भैरवी ही तिलोत्तमाला होकार देत आता तिलोत्तमाची माफी मागून आता सोहम आणि ताराच्या लग्नासाठी तयार होते. भैरवीने विचार केलेला असतो की आता जे काही होईल ते होऊ जाऊ द्या, कारण असंही सावली गाणं गाणार नाही. तर इकडे मेंढळ्यांच्या घरी तारा गेल्यावर तरी सावलीला थोडंसं कॉम्प्रोमाइज करता येईल. आणि असे म्हणत आता तिलोत्तमाच्या पायाशी भैरवी आलेली असते आणि हे सगळं आपल्या सावलीने केलं, सावलीने घडवून आणलं हे जेव्हा आता तिलोत्तमाला समजते त्याच वेळेस खरंच ही सावली आपल्या मेंढळ्यांच्या घरासाठी प्रत्येक संकटातून सावली वाचवते. आपला जीवही सावलीने वाचवला आणि खरंच ही पोरगी आता गुणाची असल्याचे तिलोत्तमासमोर आलेली असते. आणि आता सारंगच्या बोलण्याला मान देत आता सावलीचा आदर सन्मान करून आता तिलोत्तमाने सावलीला त्याच दिवसापासून बेडरूममध्ये झोपण्याची परवानगी दिलेली असते.
सावलीला बेडरूममध्ये झोपायची परवानगी देताच आता सारंग आनंदाने वेडा झालेला असतो आणि आता सावली सारंग प्रेमाने बेडरूममध्ये एकत्र येऊन कसे रोमांस करतात आणि नव्या आयुष्याची सुरुवात करतात हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.